नमस्कार, मी आशा किचनवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवरात्रीचे सर्वांना सर्वांना शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत काजूसारखी काजूची तर बर्फी खाल्ली आहे आणि बनवली पण आहे. काजूसारखी दिसणारी आणि काजूसारखी लागणारी बर्फी बनवणार आहे. त्यासाठी तुम्हाला 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे चांगले हलकेसे भाजून त्याची छिलके काढून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी आपल्याला पाऊण वाटी साखर आहे पाहिजे. 3 चमचे मी रेडीमेड कोकोनट पावडर घेतलेली आहे. आणि शेंगदाणे असे हलके भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचे असे छिलके काढून घ्यायचे आहेत. जास्त कलर येऊन द्यायचा नाही आहे. कलर शेंगदाण्याचा कलर असा पांढराच राहिला पाहिजे. छिलके काढायला एखाद्या कॉटनचे कापड घ्या आणि त्यांनी छिलके काढा आणि गाळणीने गाळा. अशा प्रकारे मी शेंगदाण्याचे छिलके काढून घेतलेले आहेत. आणि आता तुम्हाला हे मिक्सरमधनं कमी जास्त म्हणजे असे छिलके कॉटनच्या कापडावरती हे करायचे आहेत आणि नॅपकिनवरती टाकून काढायचे आणि चाळणीने चाळून शेंगदाणे छिलके लवकर वेगळे होतात. आता आपल्याला शेंगदाणे बारीक करायचे आहेत. शेंगदाणे बारीक करताना तुम्हाला मिक्सर चालू बंद करून शेंगदाणे बारीक करायचे आहेत. त्याच्यानंतर ते डेस्किट कोकोनटची पावडर पण तुम्हाला मिक्सरमधनं काढायची आहे. त्याच्यानंतर 3 चमचे मी ती पावडर घेतलेली आहे. आता हे 2 चमचे मी दूध पावडर घेतलेली आहे आणि ते सगळं मिश्रण मिक्स करून तुम्हाला आता पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्ध्या वाटीतल्या अर्धी वाटी पाववाटी पाणी घ्यायचं आहे. आपल्याला याचा पाक करायचा आहे. पाक हा एकतार्फी पाक झाला पाहिजे. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला साखर घालायची आहे आणि त्याचा एकतारी पाक करायचा आहे. माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करा. डिटेल रेसिपी तुम्हाला तिथे मिळेल. बघा आता पाक आता आपल्याला काय तयार करायला हे केलेलं आहे. एकतारी पाक झालेला आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि मिश्रण चांगलं हलवायचं आहे. आणि जोपर्यंत त्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला मिश्रण हे करायचं आहे. गॅस आपल्याला आता कमी ठेवायचा आहे. पाणी उकळल्यानंतर पाक नाहीतर साखरेचे खडे बनू शकतात, म्हणून गॅस आपल्याला कमी गॅसवरती हलवायचा आहे. आता मिश्रण गोळा झाल्यानंतर एक पोळपूट घ्यायचा आहे. त्याच्यावरती एक पॉलिथिन टाकायचे. पॉलिथिनवरती तो गोळा काढायचा आहे. त्याच्यावरून दुसरा एक पोळपूट पॉलिथिन टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर असं बघा बेलण्याने बघा असं लाटून घेतलेलं आहे. लाटल्यानंतर एकसारख्या वड्या पडतात. वरचा पेपर काढून घ्यायचा आहे आणि थोडं 10 मिनटं चांगलं सेट होऊन द्यायचं आहे. आणि 10 मिनटानंतर तुम्हाला त्याच्या वड्या सेट झाल्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या आहेत. वड्या लगेच निघत नाहीत. ह्याला कमीत कमी 2 तास वड्या व्हायला लागतात. अशा प्रकारे हे आपल्या शेंगदाण्याची